थांबा थांबा एक क्षण थांबा आणि विचार करा. आपण जिथे पैसे गुंतवतो खरोखर सुरक्षित आहे का? म्युच्युअल फंड बद्दल बऱ्याच लोकांना अजूनही शंका असते. ही गुंतवणूक सुरक्षित आहे का? कधी स्कीम बंद झाली तर काय? पण खरं काय आहे ते तुम्हाला मी असं भारतामध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूक ही अतिशय नियमबद्ध, पारदर्शक आणि विश्वासाने चालते. ती फक्त एका कंपनीवर अवलंबून नाही, ती सांभाळतात 3 जबाबदार संस्था. त्यातली पहिली संस्था आहे सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जी गुंतवणूकदारांचं रक्षण करणारी मुख्य रेग्युलेटरी बॉडी. दुसरी आहे आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जी देशातील संपूर्ण आर्थिक प्रणालीचं नियंत्रण करते. आणि तिसरी आहे एमपी, असोसिएशन म्युच्युअल फंड ऑफ इंडिया. हे म्युच्युअल फंडसाठी नियम आखणारी संस्था आहे. हे तिघं मिळून बघतात की तुमचे पैसे योग्य, पारदर्शक आणि सुरक्षितरित्या हाताळले जात आहेत का नाही. तसंच तुमचे पैसे एएमसी म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनीकडे नसतात, ते एका स्वतंत्र ट्रस्टमध्ये ठेवले जातात आणि सेबी रजिस्टर्ड कस्टोडियनकडून त्याचं रक्षण केलं जातं. तुमचे पैसे आणि तुम्हाला मिळालेले युनिट यावर ते देखरेख करतात आणि गुंतवणूकदारांच्या हितासाठीच काम करतात. आता दुसरा प्रश्न, का योजना बंद होऊ शकतात? तर हो, काही वेळा योजना बंद होऊ शकतात, पण याचा अर्थ तुमचे पैसे बुडाले असं अजिबात नाही. एक तर ती एएमसी दुसऱ्या एएमसी मध्ये मर्ज करतात किंवा गुंतवणूकदारांना पैसे परत दिले जातात, तेही संपूर्ण पारदर्शक पद्धती आणि सेबीच्या नियमानुसार. म्हणूनच म्युच्युअल फंड ही गुंतवणूक अतिशय सुरक्षित आहे. फक्त बाजाराशी संबंधित जोखीम ही नक्कीच असते, पण योग्य मार्गदर्शन आणि प्लॅनिंग केलं तर ही गुंतवणूक तुमचं भविष्य बदलू शकते. म्हणूनच गुंतवणुकीपूर्वी योग्य सल्ला घ्या. तुमच्या विश्वासू म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरशी संपर्क साधा. तुम्हाला जर मी योग्य म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर वाटत असेल तर माझ्याशी संपर्क करा. आणि आजही ज्या लोकांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला भीती वाटते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत शिकत राहा, गुंतवत राहा, कारण आज घेतलेला निर्णय तुमचा उद्या